माझे नाव राजकुमार भागवत माळवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काजळ. आजचा विषय आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप मधला हा घटक आहे. आपण त्या घटकाविषयी सर्वजण सविस्तर माहिती पाहूया. पहा, आतापर्यंत आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा अभ्यास करतोय. 1 ते 100 संख्या. पाठीमागच्या पाठामध्ये आपण काय पाहिलं होतं की समसंख्या आणि विषम संख्या. हा काय आहे? हा या संख्येचा प्रकार आहे. काय आहे? प्रकार. समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या कशाला म्हणायचं सांगा बघू. समसंख्या कशाला म्हणायचं? समसंख्या सांगा. ज्या संख्येला 2 ने विशेष भाग जातो, म्हणजे 2 ची कसोटी. पण काय 2 ची कसोटी आहे? एकाने तू सांगा. ज्या संख्येच्या वर शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. शेवटी म्हणजे कुठं? एकक स्थानी. बरोबर, छान. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ही समसंख्येची कसोटी आहे की नाही. विषम संख्येचं काय आहे मग? सांगा, विषम संख्येचं काय? बरोबर आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात ते विषम. बघा, 2, 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असले पाहिजे. आणि इथं 1, 3, 5, 7 आणि 9 हे हा एक प्रकार आहे. समसंख्या आणि विषम हा एक संख्या प्रकार आहे. त्याच्यामध्येच दुसरा एक प्रकार आहे, तो म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. पण याचे नियम वेगळे. समसंख्या विषम संख्या हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ह्या सुद्धा घटक खूप महत्वाचा आहे. तेच अंक आहेत, परत त्याच अंकाला परत डबल नाव आहे, परंतु त्याची कसोटी वेगळी, त्याचे नियम वेगळे आहेत. समसंख्येला नियम वेगळा आहे, विषम संख्येला नियम. समसंख्या आणि विषम संख्या एकमेकाच्या विरुद्ध आहे. तसं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध आहे. आता मूळ म्हणजे काय आणि संयुक्त म्हणजे काय? अंक तेच 1 ते 100 मधलेच अंक आहे, परंतु इथं तुम्हाला त्या संख्येचे अवयव पाडता आले पाहिजेत. अवयव हा जो घटक आहे, हा मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा कशाशी निगडीत आहे? तर अवयवांशी निगडीत आहे. अवयव. कुणाचे अवयव? कुणाचे विभाजक? त्या संख्येचे विभाजक. त्या संख्येचे विभाजक तुम्हाला कळले पाहिजे. आता 1 ते 100 मध्ये तुम्हाला कसं ओळखता येणार मूळ संख्या आणि विषम संख्या, संयुक्त संख्या? तर मूळ संख्येची काय कसोटी आहे की काय आहे? मूळ संख्या कशाला म्हणतात? त्याचे अवयव बघायचे आपल्याला. कसे अवयव सांगा, कशाला म्हणायचं? बरोबर आहे. म्हणजे 2च फॅक्टर आहेत. ओनली किती फॅक्टर? 2. कोणते 2? एक म्हणजे 1 हा अवयव, आणि दुसरी म्हणजे तीच संख्या. म्हणजे जी संख्या दुसऱ्या कोणत्याही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडता येत नाही. म्हणजे जी संख्या फक्त आणि फक्त, समजा आपण जर 11 ही संख्या घेतली तर 11 फक्त 1 गुणिले 11 या स्वरूपामध्ये मांडता येते. दुसऱ्या कुठल्याही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडता येत नाही. म्हणजे 2च अवयव. एक म्हणजे तीच संख्या आणि दुसरा म्हणजे 1 हा अवयव. अशा ज्या संख्यांना म्हणायचं मूळ संख्या. काय म्हणायचं? मूळ संख्या. आता मूळ संख्यांचा मला कळलं की त्याचे अवयव महत्वाचे आहेत. काय महत्वाचे? अवयव. आता तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या प्रत्येक संख्येचे अवयव पाडता आले पाहिजेत.
आपण अवयव शिकलो का नाही पाडायला? अवयव म्हणजे काय? ती संख्या दोन संख्येच्या गुणाकारामध्ये मांडता आली पाहिजे. मग आता प्रत्येक अंक बघायचा आपण 1 पासून ते 100 पर्यंत आपण अंक बघायचे, शोधायचे. मग ज्याचे दोन अवयव पडतात ते मूळ मध्ये टाकायचे आणि ज्याचे 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त म्हणजे किती? 2 पेक्षा जास्त म्हणजे किती? 3, 4, 5, 6 किती वर्ष म्हणजे 2 पेक्षा जास्त. एखाद्या संख्येचे 3 अवयव पडतात ना. कसे बरं? तुम्ही मला सर तो दोन संख्येच्या जोड्या यायला पाहिजेत. 3 कसं काय आहे? ना संख्या कोणती? 9 आहे, अजून 25 आहे, अजून 16 झालं ते वाढत आहे. पण 9 आहे, 15 आहे, 25 आहे. बघा 9चे अवयव आपण बघितले. 9 कसं म्हणणार? 1 गुणुले 9 आणि 3 गुणुले 3 म्हणजे 3 हा सारखाच आहे. दोघांचा गुणाकार 3 आहे ना. 3 गुणिले 3 9 होतं. 1, 2 आणि हा तिसरा अवयव 3 म्हणजे 3 अवयव झाले. तसंच 25 सुद्धा बघा. 25 कसं? 1 गुणुले 25 आणि 5 गुणुले 5 याचे सुद्धा 3 अवयव आहे. म्हणजे तुम्ही मला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडायचे म्हणजे 2-2 अवयव पाहिजेत का नाही? तोच अवयव डबल आहे आणि म्हणून 3 अवयव. अशा सगळ्या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणायचं. काय म्हणायचं? संयुक्त संख्या. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या. समजलं का? मूळ संख्या आणि संयुक्त संख्या असं ओळखताले पाहिजे. मग तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या अवयवांचे अवयव पाडायचे आणि त्याचा वर्गीकरण करायचं. मूळ अवयव, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मग तुम्हाला 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या मिळतील? सांगा पटकन. 25. आणि दुसरी संयुक्त संख्या किती मिळतील? 74. एक कुठली राहते? 1 ही संख्या. 1 या संख्येच्या अवयव किती पडतात? 1 गुणिले 1. नेम काय आहे? 1 हा एकच अवयव. अजून दुसरा अवयव पाहिजे होता, पण त्याचा अवयव 2 पडत नाही. म्हणून ही 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. अशा पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंतच्या व्यवस्थितपणे आल्या पाहिजेत. याच्यावरती तुम्हाला अनेक प्रश्न स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये विचारले जातात. ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवायचे आहेत. समजलं सगळ्यांना?